सामना सुरू होतोय. डावडीची सलामीची जोडी आपण पाहू शकता मैदानात. रणजित आणि दीपक. दीपक या संघाचा खूप चांगला बॅटर आहे. रणजित स्ट्राईक एंडला गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतो यावेळेला आपण पाहू शकता. राज पाटील येतोय. काय गोलंदाजी केली होती विठ्ठल स्वामी चषकमध्ये. पॉवर प्ले मध्ये खूप चांगली गोल. आज पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आपण पाहू शकता दिवा आणि काटाई मध्ये आपण मॅच पाहणार आहोत. सामना सुरू होतोय. बाळासर आज 25 मिनिटाचा अवधी द्यायचा लगेच. यस गेम प्ले. 10:25 राज गोलंदाजी मार्कवर टाकला. रणजित. ओ पहिला चेंडू यॉर्क लाईन स्टीअर केलाय. चेंडूला पाठवून दिला यावेळेला गली रिझर्व मध्ये. जोपर्यंत चेंडू फीड होईल एक धाब्याने खातं उघडलं जातं. यावेळेला संघाचं खातं उघडलं तर रणजितचं खातं उघडलं जात आहे. राज. दीपक लोअर फुलटाच होता. ऑन साइड लाडव्या बॅटने चेंडूला टर्न करायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती ते धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला प्रथम बॅटिंग करतोय तो दावडी संघ. अंकुश देखील येतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पॉवर प्लेचं षटक करतोय आपण पाहिले तर राज पाटील. अगासनगाव एनकडून स्ट्राईकला दीपक. ओ पंच केला यावेळेला हवेमध्ये. चिप शॉट बघायला मिळालाय. गुड कॅच. खूप चांगला झेल घेतलाय. संकेतने खूप चांगला झेल घेतलाय. अप्रतिम झेल. विनोद पाटील आपण म्हणतो ना प्रत्येक संघात थोडंसं ना थोडंसं काहीतरी बन. मी तर म्हणजे खेळताना तुम्ही मैदानात एकजुटीने खेळा. कारण गावासाठी तुम्ही क्रिकेट खेळता ना त्या गावासाठी तुम्ही चांगलं क्रिकेट खेळा. जेव्हा तुम्ही गावासाठी क्रिकेट खेळता तेव्हा तुम्हाला गावातल्या लोकांची शाबासकी मिळते. इतर लोकांची देखील शाबासकी मिळते. लगेच म्हणतात नाही हा चांगला संघ आहे. नवीन बॅटर तो रोनक येतो. दीपक बाद झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती रोनक येतोय. एक बाद एक अशी धावसंख्या. राजला विकेट मिळालाय. रोनकने खूप चांगला झेल घेतलाय. संकेतने झेल घेतलाय. रोनक आलेत नवीन बॅटर. संकेत सेलार. ऑफ साइडला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकतो. थर्डमॅन एक क्षेत्ररक्षण पॉइंट सीमेरेषेवर तैनात आहे. एक क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हर. एक क्षेत्ररक्षण आपण एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डीपला पाहू शकता. ऑन साइडला आपण डावखुरा बॅटर आला त्यामुळे ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग. एक क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग. शॉर्ट मिड विकेटला एक वाईश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण राज. हो टायमिंग चांगलं होतं. यावेळेला पाठवून दिलंय चेंडूला. फाईन लेग सीमारेषा बाहेर. चौकार. बॅटमधून चौकार आलाय. नाही दोन सर्व संघांना विनंती आपण बॅटिंगला जेव्हा जाल तेव्हा दोन चेंडू चेक करून एक पंचांकडे द्या आणि एक खेळायला घ्या. नेक्स्ट मॅच काटे विपक्ष दिवा. दोन बलाढ्य संघांमधील मॅच. राज राईट आर्म ऊर्ध्वकडे मारत होतो स्ट्राईकला रोनक. ओ पूल केला यावेळेला हवेमध्ये चेंडू. झेलची शक्यता आहे. हो चांगले प्रयत्न खूप चांगले प्रयत्न केले आहेत. एसटी रक्षकाने चूक केली अन्यथा बॅटर इथे बाद झाला असता धावबाच्या स्वरूपात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. संकेत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. विरोध जरी इथे झेल सुटला असं पण काय अफाईट केलं होते. काय प्रयत्न केले होते. विकी बघा शाबासकी देतोय. तर त्याला माहिती आहे ना सिनियर खेळाडू आहे. ज्युनियर खेळाडूंना शाबासकी देणं त्यांचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. संघामध्ये जर एकजुटी आणि आपण तर कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करायचं कौतुक केल्यानंतर ते खेळाडू आणखीन चांगला एफर्ट देतात. तेच प्रयत्न चालू आहेत विकीच्या माध्यमातून. रोनक स्ट्रायकेनला धावसंख्या दाखल करते 7. दावडी संघ प्रथम बॅटिंग करतोय. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. साबे चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहतोय. सापाड संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. ओ पायचीचं स्ट्रॉंग अपील झालं यावेळेला. पिचिंग पाहिजे. डायरेक्ट हिट देखील केला जातोय. काय गरज नव्हती मित्र मंडळी इथे. 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत लेगबायच्या स्वरूपात. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 9 धावा. 9 धावा दाखल करती लागल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलक ते आपण पाहू शकता. धावडी संघ प्रथम बॅटिंग करतोय. आपण म्हणतो 9 धावा. प्रणव आलाय, प्रणव शेलार आलाय. आता प्रणव कशा प्रकारे गोलंदाजी करतो. रणजित स्ट्राईक एंडला आहे. पॉवर प्लेचा पहिलं षटक संपलंय. साईडला क्षेत्ररक्षण आपण शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण आता आपण तर वडिश लॉंगॉनला गेला, एक मिडॉनला आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन, एक क्षेत्ररक्षण थर्डमॅनला आपण पाहू शकता. विकीला आपण गली रिजनमध्ये पाहू शकता. पॉईंटला एक क्षेत्ररक्षण आहे, एक क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला. प्रणव गोलंदाजी मार्कवर. प्रणव शेलार, एक शेलार आपण पाहतोय. 40+ संघाचा खेळाडू मंगेश शेलार खूप चांगली गोलंदाजी करतो. विकेट टेकिंग गोलंदाज आहे 40+चा. प्रणव गोलंदाजी मार्कवर. अगासनगाव एंड कडून स्ट्राईकला रणजित. फुलटॉजे यावेळेला फायदा उचलला नाहीये. बघा लगेच खेळाडू आले आहेत, विचारपूस करतायत. हेच ते ग्रामीण क्रिकेट आहे ना. विकी पाटील बघा लगेच आले, बातचीत करतायत. का ते सिनियर खेळाडू, त्यांना माहिती आहे कोणत्याही खेळाडूला दुखापत होता कामा नये. अरे मैदानाच्या बाहेर सर्व चांगले मित्र आहेत, पण मैदानात मात्र गावाची प्रतिष्ठा पणाला लागली. डॉट चेंडूची समाप्ती होते. प्रणव गोलंदाजी मार्कवर. P2 मधलं षटक चालतोय. अगसनगाव एंड कडून. मैदान इतकं मोठं आहे ना हे की 11 खेळाडू कमी दिसतात मैदानावर. प्रणव पुन्हा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मार्ग होतो स्ट्राईकला. सलामीचा बॅटर रणजितला आपण पाहू शकता. ओ लॉफ केला यावेळेला, चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक येतोय कव्हर पॉइंटला, खूप चांगला झेल पकडतो. बॅटर बाद राज आहेत, तिथे चूक होणार नाहीये. खूप चांगला झेल घेतला तो. प्रणवला यश मिळतं. राजने खूप चांगला झेल घेतला. बॅटर बाद. रवी पवार आलेत. यश मिळालंय प्रणवला. 40+च्या माध्यमातून रवी पवारला देखील आपण पाहतो. बी संघातून हा रवी आपण रेग्युलर संघाचा खेळाडू आहे. प्रणवला यश मिळालंय. 9व्या धावसंख्येत दुसरा गडी बाद झालाय. नेक्स्ट मॅच दिव्याचे कॅप्टन आणि काटेचे कॅप्टन टॉससाठी सज्ज राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही नाणेफेकी करू. काल देखील माताडीचा एक संघ खेळला, भरपूर जणांनी सपोर्ट केला त्या संघाला. मित्र म्हणे गावात जरी 2 संघ असले तरी पण सपोर्ट करा. नाही कालचेच सपोर्टर आज देखील आलेत. तर त्यांना माहिती आहे आम्ही गावासाठी क्रिकेट बघायला आलो. गावात जरी 2 संघ असले पण आम्हीच आमचा सपोर्ट देणार. त्याबद्दल त्यांचं आपण हार्दिक स्वागत करू. हो चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू यावेळेला. ऑप्शनच्या थोडासा बाहेर पिचिंग केलं होतं, ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते प्रणवच्या माध्यमातून. अतिशय चांगली गोलंदाजी. प्रणव पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो. P2 मधलं षटक चालतोय. लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक दूरवरनं आले आहेत आणि चेंडू गेला यावेळेला लॉंग ऑन सी मारशा पार ओर पिच टाकला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला यावेळेला. धावसंख्येत अपघाती आपण 15 पाहू शकता. गावदेवी माताडी संघ टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करतोय. पुणे गोलंदाजी मार्क प्रणव. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता, ज्याच्या बॅटमधून आता एक षटकार आलाय रवी पवार. क्षेत्ररक्षण थोडासा बदल केला जाता यावेळेला. यष्टीरक्षक काहीतरी सूचना करतो गोलंदाजाला. उडवला यावेळेला पुन्हा एकदा फटका. खूप चांगला, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला. काय झेल पकडला. गुड कॅच. राज या संघाचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षक आणि 2 आपण आता धक्के दिले त्या षटकामध्ये प्रणवने. जबरदस्त क्रिकेट बघायला मिळते गावदेवी माताडी संघाच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकात स्थिर आहे. 3 बाद 15.
3 बाद, धावसंख्या 15. दौडी संघ बघा माने सर लगेच इशारा करतात का त्यांना माहिती आहे आज अंतिम दिवस आहे, त्यामुळे जेवढा वेळ आपल्याकडे राहील तेवढा फार महत्वाचा आहे. नितेश आलाय. नितेश हितेश थोडस जर लांबनं नाव ऐकले तर साम्यता ऐकायला येते, पण नावामध्ये फरक आहे. नितेश आलाय. तर नितेश कशा प्रकारे बॅटिंग करतोय, एक चांगला बॅटर आहे पण आता इथून चांगली बॅटिंग करत काय गोलंदाजी करतोय. गावदेवी महातारडी संघ टॉस जिंकलाय. प्रणव तू नितेश राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो. दुसऱ्याकडे पुढचा चेंडू ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला तर यावेळेला चांगली गोलंदाजी डायरेक्ट हिट झाला असता कदाचित तिथे सांघिक यश मिळालं असतं. आपण भेटले तर गावदेवी माटाडी संघाला पण 1 धाव मिळते. दावडी संघाला दावडी संघाची धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना लेग बायच्या स्वरूपात 16 धावा, 3 बॅटर बाद झाले आहेत. या षटकात प्रणवनी धावा दिल्या तब्बल विचार केला तर एक षटकार देखील आलाय. 7 धावा आल्यात. एक लेग बायच्या स्वरूपात देखील एक षटकार आलाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. 2 षटकाचा खेळ संपलाय. आता पाहायचा गोलंदाजी मार्कवर कोण येतोय, पुणेदार राज येतोय की आणि कोणाचा गोलंदाजा वापर केला जातोय. मिलिंद आणि यष्टीरक्षक काहीतरी बातचीत करतायत कारण मिलिंद विकी हे सिनियर खेळाडू त्यांना माहिती आपण यंगस्टरला घेऊन संघ तयार केलाय आणि तो चांगली कामगिरी करतोय. सातत्याने हा संघ चांगली कामगिरी करतोय. पुणेदार राज आलाय. राज पाटील या संघाचा एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू, खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतो. तिन्ही डिपार्टमेंटमध्ये त्याकडे खूप चांगले आहेत. गोलंदाजी चांगली आहे, फिडिंग चांगली आहे, बॅटिंग देखील तो खूप चांगली करतो. विनीत पाटील देखील येत आहेत. पण काल गावचा संघ होता तर सपोर्टला नव्हते. मित्र म्हणे या सपोर्ट करा, एक चांगले खेळाडू आहेत. मॅच होती नाही पण विनीतला आपण तर क्रिकेटपेक्षा जास्ती शौक आपण आता मला वाटतं त्यांना आवडती शर्यतींची. असू दे कुणाला कोणतीही आवड असू दे, क्रिकेट विथ शर्यती खेळलं तरी चालेल, हरकत नाही आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी छंद असतो आणि तो जोपासला देखील पाहिजे. विनोद पाटील गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. राज स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता. नितेशला आपण पाहू शकता. तिसरा कधी पुढचा चेंडू हो चांगला चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला 30 सर्कलमध्ये शॉर्टकॉर रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाव फॉलो करते आपण पाहू शकता. यावेळेला 17 धावा. बॅटर आपण आता पाहू शकता स्ट्रायकेनला डावखुरा बॅटर रोनकला आपण पाहू शकता. डाव्या आणि उजव्या आता जी जोडी असल्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावं लागतं. विकी बघा आपण तर लॉंग लेगच्या दिशेने चाललाय. एक क्षेत्ररक्षण आपण शॉर्ट फाईन लिगला 130 सर्कलमध्ये आपण शॉर्ट मिडरला देखील आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. हो चांगला चेंडू यॉर्करचा चेंडू खोदून जी दुसरी मॅच होती पहिली खेळतोय. पहिली मॅच आपण दुसरी खेळणार आहोत. राज पुणेचा गोलंदाजी मार्कवर. ड्रिंक्स बेकर फक्त 12वेच खेळू जाणार आहे ड्रिंक्स घेऊन. लॉप केलाय यावेळेला पुन्हा एकदा वळवलंय स्क्वेअर लेग सीमारच्या पार समोर टाकला. जे ओव्हर पिच दिला आणि त्याला पाठवून दिलं. काय बॅटिंग करतो रोनक. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. दुसरा षटकार आला 33 धावा. बघा पाण्याची मागणी केलेली, पाणी घेऊन जायचं लगेच 12 खेळाडूंनी. तर काटाईचे कॅप्टन यायचं टॉस साठी आणि दिव्याचे कॅप्टन टॉस साठी जाऊ डीजे मास्टर त्यांच्या माझं नेक्स्ट मध्ये संगीत ऐकूया.
बघा म्हाताडी ऐकावदी म्हाताडी संघाने काहीतरी मीटिंग घेते ड्रिंक्स ब्रेक दरम्यान. खरं धावा झाल्या 33-11च्या सरसने धावा आल्या आहेत. या षटकात राजच्या धावा आल्या तब्बल 2 षटका देखील आले. 17 धावा आल्या आहेत. राजकडे तेवढी प्रचंड गुणवत्ता आहे. तो 17 दिल्या आहेत ते वसूल देखील करू शकतोय. पछात गोलंदाजी मार्गवर कोण येतोय. प्रणव देखील एक षटक हाताळलंय. इथून पाहिजे तर नवीन गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. तर प्रणवला जीवदान मिळालं त्याचा पुरेपूर फायदा घेतोय तो मैदानावर. ड्रिंक्स ब्रेक देखील येत आहेत. खरं काही चांगली संकल्पना आहे. 12वे खेळाडू तेच मैदानात जाणार आहेत. यष्टीरक्षक मिलिंदला आपण पाहू शकता. बॉलर्स नेम्स पुष्पक आलाय. पुष्पक आलाय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक आपण पाहू शकता पहिलं संघाचं 4थं षटक घेऊन आलंय. स्ट्राईकला नितेश. हो हुक करायचं होता. लिडिंग एज झेलची शक्यता आहे आणि पहिल्या चेंडू पुष्पकला यश मिळालंय. नितेशला जावं लागतं मैदान सोडावं लागतं. बॅटर बाद. नितेश बाद होता त्याच्या जागेवरती आतापर्यंत नवीन बॅटर जातो यावेळेला. रुपेश येतोय. नितेश बाद झाला. आता दुसरा बंधुरा जातो. रुपेश चाललाय. हुक करायचं होता. लिडिंग एज लागला आणि खूप चांगला झेल घेतला यष्टीरक्षकाने. अजून एक यश मिळतं. पुष्पकला यश मिळालं पहिलं. नवीन बॅटर रुपेश येतोय. पुष्पक काय वाद आहे काय मला कळत नाही. जबरदस्त बॅटिंग करतो. सागाव संघाविरुद्ध जसं ना तो आत्मविश्वासाने बॅटिंग करतो तसं व्हीव्हीएस लक्ष्मण राहुल द्रविडला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळायला आवडतं तसं त्याला सागाव संघाविरुद्ध खेळायला आवडतं. सूरज हार्दिक स्वागत. ओ पुन्हा एकदा लॉफ केलाय. फटका फसलाय हवेमध्ये. झेलची शक्यता आहे. ओ गुड कॅच. खूप चांगला झेल घेतलाय. संकेत शेलारने खूप चांगला झेल घेतलाय. पुष्पकने बघा षटकाराचं प्रत्युत्तर दिलं. पण तो ओव्हर पिच टाकला तर आता थोडंसं शॉर्ट ऑफ लेंथची गोलंदाजी केली आणि विकेट मिळालाय त्याला. बॅटर बाद होतोय. रुपेशला मैदान सोडावं लागतंय. नवीन बॅटर येतोय. अजय दोडके येतोय. जायचंय. चला टॉस साठी या काढायचं. कॅप्टन अश्विन या. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. उंच गेला रुपेचा भरपूर चेंडू. अल्पेश देखील आले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पुष्पक पुणे गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला अजयला आपण पाहू शकता.
चौथा षटकातील पुढचा चेंडू. पुष्पक वेगवान गोलंदाज आहे. ओ पुन्हा एकदा पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. गुड कॅच. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय संकेत शेलार. अप्रतिम झेल घेतलाय. फ्लॅट फटका होता आणि तेवढंच चांगला झेल घेतलाय. 39. चला काटाईचे कॅप्टन आहे. दिव्याचे कॅप्टन आलेले टॉस साठी. नवीन बॅटर येतो यावेळेला. आपण पाहू शकता पुष्पकला अजून एक यश मिळतोय. ऋषी येतोय. 3 गडी बाद केलेत 6 धावा देऊन. काय जबरदस्त गोलंदाजी बनवली. ऋषी येतोय. रौनकला स्ट्राईक मिळत नाही अजूनही. पुष्पक काय गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी. उद्या पुष्पक गोलंदाजी मार्कवर. ओहो जमिनीवर लोळण घेत आपण चेंडूला काढत होता यावेळेला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. काय गोलंदाजी केली जाते. अप्रतिम गोलंदाजी. चौथ्या षटकामध्ये काय गोलंदाजी करतोय पुष्पक. षटकार लागून 6 दिल्या. 3 बॅटर बाद केले आहेत. नवीन बॅटर आलाय मैदानावर. आपण पाहू शकता यावेळेला ऋषी आलाय. शेवटचा चेंडू चौथ्या षटकात. ऋषी पाहिजे काय करतो आता इथून. दिव्याचे कॅप्टन आले आहेत. काटाईचे कॅप्टन देखील यायचे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. इथे विकेट मिळू शकते. काय खेळलं मैदानावर. थोडीशी घाई झाली आहे. 2 धावा मिळतात. जिथे जिथे 1 होतं ते 2 मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 41. आपण पाहू शकता याच दरम्यान सन्माननीय नरेश शनिवार 1 मिनिट डीजे मास्टर इथे आगमन होतोय. आपण पाहू शकता मंत्रालय समिती सदस्य चित्रपट सेना सचिव महाराष्ट्र राज्य भाजपा. आपण तर राष्ट्रीय किसान संघटना महाराष्ट्र प्रदेश मंत्री आपण तर नरेश भोईर साहेबांचं इथे आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक 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 स्वागत. या षटकात धावाले तब्बल आपण बघले तर आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात तब्बल 8 आलेत. 2 लेग बायच्या देखील आहेत. चांगलं क्रिकेट बघायला मिळालं पुष्करच्या माध्यमातून. अंतिम षटक गणतोय हर्षद शेलार. एक उंच पुरा खेळाडू ज्याचा रूपावर हर्षद शेलार. नरेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. काटाचे कॅप्टन देखील लक्ष आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दिव्याचे देखील कॅप्टन आले. हर्षद शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूलच्या माध्यमातून पाठवून दिला. यावेळेला लॉंग लेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू सीमारेषा पार. षटकार. एका बाजूने हर्षद कमबॅक करतो का पाहायचंय. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. पुन्हा एकदा फ्लॅट आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे स्क्वेअर लेगला. चूक होणार नाहीये. बॅटर बाद. रोनक नावाचं जे वादळ आलं होतं ते वादळ आता शांत केलंय. बॅटर बाद.
धावसंख्या धावफलकात 47. हर्षदला यश मिळालं. रोनक बाद होतोय. राकेश पाटील येतोय. तो झेल पकडला असता तर मग अशी राजच्या गोलंदाजीवर आणखीन धावा कमी, पण जर त्याला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये, तिथून त्याने 14 धावा कुठल्यात. 22 धावा मारल्या त्या तिथून झेल सुटल्यानंतर. 47 झाल्या आहेत. हर्षद गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता ज्यावेळेला राकेश पाटील आलेत. पण राकेश काय करतो होता या अंतिम षटकामध्ये, स्लोगरच्या हाणामारीच्या षटकामध्ये 9व्या क्रमांकावर बॅटिंगला आलाय हर्षद. हो, शॉट आपल्याचा चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू चाललाय मिडल, क्षेत्ररक्षक येतोय. खूप चांगली फेकी, खूप चांगली फेकी. बॅटर बाद. काय फेकी गेली बघा, स्टंप फेकी. संकेत खूप चांगलं क्षेत्ररक्षक बघायला मिळतंय. टॉस देखील आम्ही करणार आहोत. काही चेंडू बाकी आहेत. कल्पेश आम्हाला सांगतात चेंडू बाकी आहे किती आहेत ते अजूनही. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यानंतर टॉस देखील आम्ही करणार आहोत. आमचे सन्माननीय नरेश भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. आणि जीवदाने क्रिकेट संघ साबे आयोजित आपण साबेगाव चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहतोय. सुरत चौथेला देखील आपण पाहू शकता. दिव्यांश देखील आले आहेत. अल्पेश देखील आले आहेत. म्हणजे एक चांगला संघ आज उतरणारे मैदानात दिव्याचा. काटाई संघ देखील खूप चांगला आहे. संदीप पोटाणे, राज चौधरी, राजदीप चौधरी, राज पाटीलला आपण पाहणार आहोत. रोहितला देखील आपण पाहू. उंच गेलाय चेंडू हवेमध्ये. यावेळेला झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. बॅटर बाद. धावसंख्या धावफलकात 1 ने पुढे सरकते. 48 धावा. गडी बाद झाल्यात तब्बल आपण म्हणजे तर 49 धावा झाल्यात. आणि गडी बाद झाल्यात तब्बल 9 गडी बाद झाल्यात. शेवटची जोडी मैदानात 49 धावा देखील आल्या आहेत, पण 9 गडी बाद देखील झाल्यात. अंतिम जोडी मैदानावर. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त जर विचार केला तर आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर कल्पेश येतोय. सुरत चौथे बघा काहीतरी विचारपूस करतोय कशी बॅटिंग करायची. टेनिस सुषमामध्ये त्याला फक्त माहिती एकच संघाविरुद्ध चांगली बॅटिंग करायची, संघाला जिंकून द्यायचं. सागावाल्यांच्या स्वप्नामध्ये हा खेळाडू येत असेल, मॅच असते तेव्हा. कल्पेश पाटील असं वाटलं सागाव संघ मॅच जिंकेल, हा खेळाडू उभा राहतो, मैदानात धावा करतो. उत्तर स्पर्धेमध्ये देखील तेच केलं. हर्षद तो कल्पेश. हो, या वेळेला आपण तो लॅपशॉप खेळायचा होता. या वेळेला बॅटर बाद आउट होतोय आणि 49 धावा झाल्या आहेत. आई गावदेवी दावडी संघ प्रथम बॅटिंग करताना या वेळेला आणि 50 धावांचं लक्ष असणार आहे गावदेवी माताडी संघासमोर. टॉस देखील आम्ही करणार आहोत. आमचे मान्यवर नरेश भोईर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा. तर नरेश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते मी टॉस करतोय. टॉस झालाय, टॉस जिंकलाय दिवा संघाने. डिसिजन पेंडिंग आहे. मॅच जशी सुरू होईल त्याच्या दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक विनोद पाटील भोपर यांच्याकडे धन्यवाद.
हॅलो, थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नारायणी नमस्तुते. 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती बाप्पा गणपती बाप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि आज साबेगावच्या ग्रामदेवतेसमोर नतमस्तक होतोय व स्वागत करतोय सगळ्यांचं. साबेगाव चषक 20-25 दिवस दुसरा निर्णायक दिवस, अंतिम दिवस आज सेलिब्रेशनचा, आजचा दिवस निकालाचा आणि मैदानावरती सामना आजच्या दिवसातील पहिला सामना या ठिकाणी सुरू आहे. टॉस जिंकून मैदानावरती आपण बघितलं मात्र टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलं गावदेवी क्रिकेट संघ दावडीला बॅटिंगसाठी. गावदेवी क्रिकेट संघ दावडीने निर्धारित 5 ओव्हरमध्ये इतकं का फेका कोणीतरी घेईल. कमिटी मेंबर आपण बॉल घ्या. तो 49 धावफलकावरती लावलेले आहेत आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलं आहे आई गावदेवी क्रिकेट संघ माताडी या संघासमोर. थोडीशी ॲडजस्टमेंट ही मॅच खऱ्या अर्थाने दुसरी मॅच होती पण थोडीशी तडजोड आपण केलेली आहे. यानंतर जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेई व श्री गणेश कृपा क्रिकेट संघ दिवामध्ये मॅच होईल आणि बघा यातून जो संघ जिंकेल त्याची लगेचच मॅच आपण कव्हर करणार आहोत. याची आता खेळणाऱ्या संघाने नोंद करून घ्यायचे व पुढच्या मॅचमध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघाने नोंद करून घ्यायचे. काही गोष्टींची आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते वेळेच्या बाबतीत म्हणा. काही जणांना एखाद्या ठिकाणी खेळायचं असतं, कुठे लग्न असतं, त्यामुळे ती ॲडजस्टमेंट आपल्याला शक्य असेल तर ते आपण करत असतो. तर बघूया 50 धावा करायच्या आहेत. सलामीला राज गेलेले आहेत, नॉन स्ट्राईकला आकाश गेलेले आहेत. ही स्ट्राईकला आपण आकाशला बघतो, नॉन स्ट्राईकला राज आहे. 50 धावा करायच्या आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धावा असं इक्वेशन विजयासाठी आहे. जीवदानी क्रिकेट संघ साबे आयोजित साबेगाव चषक 20-25 साबेगावाची अत्यंत मानाची सन्मानाची अशी स्पर्धा 2 दिवसीय जरूर आहे पण स्पर्धा अत्यंत सुंदर पद्धतीने तिचं नियोजन आणि आयोजन आपण बघितलेलं आहे. कालच्या दिवसामध्ये सापड संघाची अफलातून कामगिरी, तो संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. बघूया कोणता संघ निघतोय. पहिलाच बॉल फुल टॉस टॉप एज, टायमिंग झालं नाही, झेल तिथे मात्र बघा दोघांमध्ये थोडासा कोऑर्डिनेशन झालं नव्हतं पण अखेर झेल टिपला क्षेत्ररक्षक कल्पेशने. फलंदाज आकाश बाद होतोय. बनते रोज बिगड़ते शिरडी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते. अनेक साई भक्त शिर्डीला पदयात्रा करत असतात. प्रत्येक गावामधून अनेक साई भक्त शिर्डीला कारल्याला पदयात्रा करत असतात. पालखी जात असते आणि सुंदर गाणं आमचे डीजे सादर करतात. न्यू बॅटर मिलिंद पाटील मैदानावरती येते. लवकर यावं लागलं कारण आकाश लवकर परतलाच पहिल्याच बॉलवरती. फुल टॉस ऑन साइडला. ओहो काय फिल्डिंग आहे, वर्ल्ड क्लास फिल्डिंग. ॲक्शन रिप्ले अत्यंत इंटरेस्टिंग असेल. वॉट अ फिल्डिंग. असं क्षेत्ररक्षण बाळू पाटील आपण बॉक्स क्रिकेटमध्ये बघत असतो. रणजितने वेगाने चेंडू बघा काय जजमेंट होतं. ॲक्शन रिप्ले दाखवतात आम्हाला सूरज गायकर. अफलातून फिल्डिंग, वर्ल्ड क्लास फिल्डिंग. जागतिक दर्जाचं क्षेत्ररक्षण काय असतं हे रणजितने दाखवलंय. हा चेंडू थांबलाच नसता, जर निसटला असता सीमारेषा थेट त्याने ओलांडली असती. पण रणजितचं अफलातून क्षेत्ररक्षण, अफलातूनपेक्षाही वेगळा शब्द असेल तर नक्कीच त्याचा आपण वापर करू शकतो. स्लॉग स्वीप. आता मात्र पाठवला थेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर. चौकार.
धावा झाल्या, धावा फलकावरती 5. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगला फटका. पॉवर प्ले सुरू आहे, याचाच फायदा घेत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चौकार ठोकलेला आहे. बॉलिंग मार्कवर रवी पवार पुन्हा एकदा ओव्हर दी विकेट. ओ पुन्हा एकदा आडव्या बॅटने कॉट बिहाइंडचं लाऊड अपील. पंचांवर त्याचा कुठलाही परिणाम होताना दिसला नाहीये. आणि खरं तर कॉट बिहाइंडसाठी अशा प्रकारे आपल्याकडे कुठलाही थर्ड अंपायर नाहीये, स्निकोमीटर एज नाहीये. टेनिस क्रिकेटमध्ये सगळ्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या अजूनपर्यंत आलेल्या नाही आहेत. भविष्यात येऊ शकतील, पण तसा खर्चही त्याचा असू शकतो. रडार गन आली, स्पीड गन आली तर चेंडूची गती तुम्हाला मोजता येईल. भरपूर गोष्टी आहेत, सारं काही शक्य आहे, पण तो बजेट वाढतो आणि त्यामुळे भविष्यात या गोष्टी येऊ शकते. तर बघूया, बॅट चेंज केले. बहुतेक या बॅटमधून आवाज येत असावा. कधी हँडल आवाज करत असतो, कधी रबर आवाज करत असतो. हो हो हो, बॅट बदलली पण अप्रोच तोच, चौकार. मात्र साबेगावचे विनंती असेल मंचावरती या. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 9. दिवा फिल्डिंग करणार आहे, टॉस त्यांनी जिंकलेला आहे आणि काटाई संघ तुम्हाला दिसेल बॅटिंग करताना. अफलातून बॅटिंग मैदानावरती आपण बघतायत. राज शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, बॅकफुटवरती गेले, या फटक्याला जागा बनवली आणि पॉइंटच्या दिशेने खेळले. हो चांगला चेंडू, अपील झालं होतं, पंच सांगतायत बॅट कट आहे, त्यामुळे अपील तुमचं स्वीकारलं जाणार नाही. एक धाव या दरम्यान. खूप चांगला चेंडू होता, मागचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. त्यानंतर आपण बघितलं हा वेगवान चेंडू बॅट आणि बॅटच्या मधोमध खोलवर टप्प्याचा हाताळला आणि त्या ठिकाणी आपण बघतायत रक्षात्मक पद्धतीने खेळण्यास भाग पडला. या दरम्यान आदरणीय हेमंतदादा मात्र यांचं आगमन झालंय. दादांना विनंती करेन, आपलं स्वागत आहे, आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धावा फलकावरती बघतो आपण, एकूण 10 झाल्यात. पहिले षटक संपन्न झालंय. प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे, ती पूर्तता या ओव्हरमध्ये झालेली आहे. पण एक विकेट अक्काच्या रूपाने जो बाद झाला रॉयल डकवरती. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, फुलटॉस चेंडू होता, पण चेंडू बॅटच्या वर लागला आणि खूप चांगला झेल कल्पेशने पॉईंटच्या दिशेने टिपला. आणि मैदानावरती आता मात्र मिलिंदसाठी यंदाचा हंगाम चांगला आहे. मिलिंद खूप चांगली बॅटिंग करतोय. वेताळ स्वामी चषकमध्ये सलामीला येऊन मिलिंदने खूप चांगली सुरुवात करून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. रणजित यावेळी शॉर्ट ऑफ लेन पाठवलाय थर्ड मॅनच्या दिशेने, सीमा रेषेबाहेर, चौकार. चौदा धावा झाल्यात. स्वागत केलं रणजितचा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, रिव्हर्स खेळले. हो हो, स्लॉक स्वीप पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर, सलग येणारा हा दुसरा चौकार. या चौकारच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 18 धावा झाल्या. एक चांगली सुरुवात, एक विश्वासक सुरुवात, आश्वासक सुरुवात. पाटलांचा बैलगाडा नव्हे, पाटलांचा फोर खेळतोय मैदानावरती, तो म्हणजे राज. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण बघितले 4 चौकार आणले आणि सातत्याने तो इम्प्रेस करतोय. यंदाच्या हंगामात बारदार कामगिरी त्याची राहिलेली आहे. या संघाचा अत्यंत भरोशाचा अष्टपैलू खेळाडू हा देखील जाईल सीमारेषेबाहेर, पण बघूया, पंच सांगतायत हा षटकार आहे.
फुलटॉस यावेळेस पाठवलाय लॉंग लेगच्या वरून सिक्सर. धावा झाल्यात सलग 2 चौकार. त्यानंतर पुढचे 2 बॉल 2 षटकार. वैयक्तिक 29 धावांवरती राज बॅटिंग करतोय. हो सुंदर चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळतायत, ड्राईव्ह करतायत. 1 धाव या ठिकाणी येते. आणि बघा या इनिंग मध्ये फक्त आक्रमकता नाही, जेव्हा चेंडू चांगला आला त्याने सन्मान द्यायला कुठेही मागे पुढे बघितलं नाही. कारण 2 चेंडू अप्रतिम त्याला आले. आपण बघितलं मागच्या ओव्हरमध्येही रवीचा चेंडू ब्लॉक मध्ये होता, त्यालाही सन्मान दिला. हा चेंडू ऑप्शनवरती फुल लेंथ होता, खोलवर टप्प्याचा होता, त्यालाही हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. हो बाद होत आहेत मिलिंद. रणजीतचं कमबॅक, पण कमबॅक करताना थोडा उशीर झाला. रणजीत या संघाचा अत्यंत अनुभवी गोलंदाज, पण या षटकात त्याने तब्बल धावा खर्च केल्या त्या 21. आणि त्यामुळे एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा झाल्यात. 19 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि रिक्वायर्ड रेट आपण बघितलं 6.33 प्रति ओव्हर मागे. ही मॅच पूर्णपणे राजच्या या आक्रमक फलंदाजीने आपल्या बाजूने झुकून ठेवलेले. माताडी संघ विजयाच्या जवळ जरूर आहे, पण इथून दावडी संघाला कमबॅक करणं फार कठीण आहे. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये खरपूस समाचार गोलंदाजांचा घेतला गेला. स्पेशली रणजित पाटील त्याच्या ओव्हरमध्ये 21 धावा आल्या आणि पहिल्या ओव्हरमध्ये कल्पेशने रवीने 10 धावा दिल्या होत्या. 18 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी या ठिकाणी हव्यात एकूण धावा जर आपण पाहिल्या तर 19. तकदीर आलेले आहेत आणि तकदीर रेग्युलर संघ असू दे 40+ असू दे, तकदीरचं क्रिकेटवरती प्रेम आहे. भरपूर वर्ष या संघाला दिलेली आहेत, या गावासाठी तो खेळलेला आहे आणि आता मात्र तो या ठिकाणी आलेला आहे. आपण स्वागत करूया तकदीर मॅन फ्रॉम काटई. काटी वर्सेस दिवा, एक जबरदस्त बॅटल या ठिकाणी आपण बघाल. बॉलिंग मार्कवर परिवर्तन त्या ठिकाणी होतं. रुपेश पाटील RP तयार होतोय. तावडीचा संघही खूप चांगला संघ आहे बघा. काही खेळाडूंनी इम्प्रेस केलंय. 19 पाहिजेत. आता काय करणार, पॉवर डाऊन आहे, आवाजच पोचत नाही. आमचाच आवाज आम्हाला व्यवस्थित येत नाही. काल चांगलं होतं सगळं, आज राज आला, आता काहीतरी करेल तो. इतका जबरदस्त टेक्निशियन आहे ना राज. माईक चेंज केला बघा, पण आता स्पीकर शिटी मारायला लागला. समोर त्याच्या उभं राहणं थोडस मागे सरकावं लागेल. बॉलिंग मार्कवर रुपेश, धावा धावफलकावरती 32. हो यावेळेस मात्र ड्राईव्ह करतायत समोर फिल्डर लॉंग ऑनला. चेंडू या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अडवलाय. धावायचा प्रयत्न अजिबात झाला नाहीये. धोका पत्करणार नाही, माहिती आहे बॉल टू रन इक्वेशन आहे, त्यामुळे कुठल्या प्रकारचा धोका येथे पत्करून चालणार नाही आणि त्याची तशी आवश्यकताही नाही. न्यू बॅटर मैदानावरती आपण बघतायत संकेत शेलार त्या ठिकाणी गेलेले आहे आणि आल्या त्याने स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. स्ट्राईकवरती आणलेले राजला. धावा धावफलकावरती एकूण 33 आणि 17 धावांची गरज आहे. रोखायच्या दावडीला हा सामना जिंकायचा असेल तर फार कठीण आहे, पण अशक्य मुळेच नाही. क्रिकेट आहे, काही घडू शकतं या खेळामध्ये, त्यामुळे कुणीही कुणाला कधीही कमी लेखू नये या खेळामध्ये तरी, आणि कुणीही या खेळाचा कधी माच करू नये. हा खेळ कधीच कुणाचा गुलाम नसतो. क्षणात तुम्हाला राजा बनवतो, क्षणात तुम्हाला रंग बनवतो, कभी हिरो तर कभी झिरो. ओ फुल टॉस, शिक्षा तर मिळणार होती. चेंडू सीमारेषे बाहेर, 6 धावा. तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी नाही करू शकत. हा देखील फुल टॉस, कव्हरच्या दिशेने खेळतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघतोय आपण.
रौनक आहेत. केवळ एक धाव या दरम्यान येते. युवा संघ या ठिकाणी दाखल झालेले आहे. हे मैदान अत्यंत त्यांच्यासाठी लकी आहे आणि त्यांचा सराव देखील याच मैदानावरती सातत्याने होतो. आपण बघितलं स्वर्गीय धनंजय शेला स्मृती चषक मध्ये अफलातून कामगिरी आणि त्या स्पर्धेचे आयोजक मैदानावरती खेळत आहेत. या ठिकाणी चेस करत असताना आई गावदेवी क्रिकेट संघ माताडी ही स्पर्धा दिवा संघाने गाजवली. कोण विसरेल सुमित भोईरची 63 धावांची ती खेळी. सगळ्यांचंच मन सुमितने जिंकलं. शॉर्ट ऑफ लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर निघतोय. पंच बाळा माने सर, दुसऱ्या बाजूला सुजित कदम सर. काल आपण बघितलं दीपक चौधरी सर होते आणि त्याचबरोबर कुणाल पेंडकर होते. आमचे तिसरे अंपायर कोण आहेत त्यांचं नाव आमच्यापर्यंत आलं नाही. हो, यावेळेस मात्र स्वीपर कव्हरच्या दिशेने पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. आणि या 4 धावेने धावसंख्या धावपल गर्दी 45. केवळ 5 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील आता 12. रिक्वायर्ड रेट 2.50. प्रति ओव्हर मागे 2.5 धावांची गरज आहे. सामना जवळजवळ माथाडीच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला आहे. इथून एखादा चमत्कारच आता वाचवेल दावडी संघाला. 12 बॉल 5 रोखल्या जातील का? पण मी माझ्या आयुष्यातला एक सामना कधीच विसरणार नाही, खारघरच्या मैदानावरचा. तो नेहमी अशा सिच्युएशनला मला सांगावासा वाटतो. 12 बॉलमध्ये 4 करू दिल्या नव्हत्या. रॉयल कलंबोली संघाला त्या झाल्या नव्हत्या आणि 3च धावा झाल्या. तो सामना टाय झाला. सुपर ओव्हरमध्ये गेला आणि 40+ मध्ये 6 बॉल 2 20 बॉल 18 धावा झाल्याने अशी कित्येक रेकॉर्ड्स आपण बघितलेले आहेत क्रिकेटमध्ये. काही संघ 7 वरती ऑल आउट झाले आहेत, काही 5 वरती ऑल आउट होण्याचे रेकॉर्ड आहेत. एक संघ 6 वरती ऑल आउट झाला होता. असे बरेचसे रेकॉर्ड आपण बघत असतो. फ्लाइट दिली आहे ज्युसी. फुल टॉस पाठवला सीमारेषे बाहेर आणि इथून मात्र ही मॅच झालेली आहे फिनिश. सामना जिंकलेला आहे आई गावदेवी क्रिकेट संघ माथाडीने. त्यांचं हार्दिक अभिनंदन. कुठे जायचं नाही कारण पुढची मॅच खेळायची आहे. आदरणीय नरेश दादा भोईर यांना विनंती करेन, दादा या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण द्यायचा आहे. हेमंत म्हात्रे. तर हेमंत दादांना विनंती करेन